नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काय म्हणतंय नाशिक सागर? नक्कीच ही नाशिकची परिस्थिती बघितली तर नाशिकमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। थोडाच सकाळी 7:30 वाजता ही शोभायात्रा नाशिकच्या काळाराम मंदिरापासून सुरुवात झाली आणि ह्या काळाराम मंदिरापासून सुरू झालेली ही यात्रा पंचवटीमध्ये जाणार आहे। त्या पंचवटीमधले अनेक नागरिक ही शोभायात्रा पाहण्यासाठी गर्दी करत असतात। सकाळी 7:30 म्हणजे सकाळी हे जे सगळे चिमुकले आहेत हे सकाळी आवरून या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि लेझिमचा ताल असेल, ढोल पथक असेल, याच्या तालावरती हे जे सगळे जे लहानचे चिमुकले जे मुलं आहेत हे यामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळी 7:30 वाजता ही काळाराम मंदिरापासून शोभायात्रा सुरू झाली आणि यामध्ये मोठ्यांपासून तर चिमुकल्यापर्यंत या सगळ्या या मराठी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्यांपासून तर छोट्यांपर्यंत या सगळ्या जे लहान चिमुकले आहेत या सहभागी झालेले आहेत। खरं तर नाशिकमध्ये मोठ्या उत्साहामध्ये दरवर्षी मराठी नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात येतं। त्याचबरोबर ढोल ताशा असेल, लेझिम पथक असेल, शंखनाद असेल, या सगळ्यांचा जो सहभाग असतो तो यामध्ये पाहायला मिळतो आणि यात विशेष करून चिमुकले जे आहेत जे 5 वर्षापासून तर 60 वर्षापर्यंत वयोवृद्ध जे आहेत या सगळे यात सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतं। इथं बघितलं तर हे सगळे 5, 6, 7 वर्षाचे चिमुकले आहेत हे सगळे जे आहेत या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि या शोभायात्रेमध्ये लेझिम पथक असेल, ढोल पथक आहेत, याच्या तालावरती लेझिम खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नववर्षाचं मराठी नववर्षाचं स्वागत जे आहे ते मोठ्या उत्साहात करताना पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर नववर्ष स्वागताबरोबरच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे आणि ह्या अभिजात दर्जामुळे देखील हा जो उत्साह आहे तो नाशिकमध्ये पाहायला मिळतोय। नाशिकच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ही शोभायात्रा काढली जाते आणि ही शोभायात्रा सकाळी 7 वाजेपासून सुरू होते आणि सकाळी शोभायात्रेमध्ये शेकडो हजारो नाशिककर जे आहेत ते या सहभागी होतात। ढोल ताशा, लेझिम आणि विशेष बाब म्हणजे या सगळ्या शोभायात्रेमध्ये सामाजिक संदेश जो आहे तो दिला जातो आणि यामध्ये नाशिककरांचा मोठा सहभाग होतो। अनेक विदेशी पर्यटक देखील ही शोभायात्रा पाहण्यासाठी नाशिकमध्ये येतात आणि या सगळ्या या शोभायात्रेमध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।